पंजाबमधील भटिंडा येथे बस नाल्यात पडल्याने मोठा अपघात झाला। जिल्ह्यातील जीवनसिंगवाला गावाजवळ मुसळधार पावसात पुलाचे रेलिंग तोडून बस नाल्यात पडली। या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे। बस तलवंडी सांबाहून भटिंडाकडे जात असताना हा अपघात झाला। अधिकाऱ्यांनी सांगितले की स्थानिक लोक तात्काळ घटनास्थळी पोहोचून लोकांना बसमधून बाहेर काढले। ते म्हणाले की पोलिसांनी जिल्हा प्रशासनही बचावकार्य सुरू केले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेले। बसच्या अपघातात चालकाचाही मृत्यू झाला। बलकार सिंग असे चालकाचे नाव असून तो मानसा येथील रहिवासी आहे। त्याचवेळी या अपघातात सुमारे 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे। त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे। बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे। बस नाल्यात पडण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही। सध्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। ही बस सरदुलगडहून भटिंडाकडे येत होती। एनडीआरएफची टीम आणि अनेक रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचले आहे। अपघातानंतर स्थानिक लोकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले। काही वेळाने एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली। सध्या बचाव कार्य सुरू आहे। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे।